नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. प्रभाग 32 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सायली रमेशभाऊ वांजळे यांनी आता उमेदवारी अर्ज भरलाय. ताई, काय सांगाल? उमेदवारी अर्ज भरलाय मोठ्या जल्लोषात रॅलीमध्ये. आपण हा फॉर्म भरलाय, काय सांगाल? त्यात आधी भाजप पक्षातर्फे त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवत त्यांनी मला उमेदवारी दिली. त्याबद्दल भाजप पक्षातील सर्व मंडळींचं, सर्व मान्यवर नेत्यांचं त्या ठिकाणी मी मनापासून आभार करते. आणि देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या सगळ्यांचे लाडके केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, त्याच्यानंतर आपले रवींद्रजी चव्हाण, चंद्रकांत दादा पाटील, माधुरीताई मिसाळ, आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, नंतर धीरजजी गाठे, गणेशजी बिडकर, या सगळ्यांचं मी मनापासून असं आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर साठी त्या ठिकाणी मला उमेदवारी त्या ठिकाणी मला दिली. रॅली काढली आणि काय सगळा माझ्या मित्रपरिवाराचा म्हणा किंवा सगळ्या माझ्या बंधूंचा म्हणा त्या ठिकाणी खूप जोश होता. सगळ्यांची इच्छा होती ताई आम्हाला 2 व्हीलरवर रॅली काढायची आणि वाजत गाजत फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला भरायचं, असं जायचं नाहीये. तर त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही त्या ठिकाणी रॅली काढली आणि आम्ही आलो वाजत गाजत. हो, जय श्रीरामचे नारे दिले. भारत माता की जय, वंदे मातरम, या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांनी त्या ठिकाणी घोषणा देत छान वाजत गाजत संपूर्णरित्या पक्षाने दिलेल्या उमेदवारीचा त्या ठिकाणी मान सन्मान ठेवत आम्ही त्या ठिकाणी रॅली करत आहोत. नागरिकांना काय आवाहन करा? आणि मी सर्व नागरिकांना एकच आवाहन या ठिकाणी करू इच्छिते की सगळ्यांनी भाजप या पक्षाच्या पाठीमागे, आम्हा 4ही उमेदवारांच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमरित्या उभे राहा. येणाऱ्या 15 तारखेला 4ही कमळाचं चिन्ह असलेलं बटन त्या ठिकाणी 4ही उमेदवारांचं तुम्ही दाबा. आणि आम्हा, जसं मी मागच्या वेळेस पण बोलले होते, मला हा दांडगा विश्वास आहे आमच्या प्रभागातील सर्व मतदारांवर, सर्व नागरिकांवर, माझ्या माता भगिनींवर, की ते आम्हा 4ही उमेदवारांना त्या ठिकाणी पुणे शहरातल्या विक्रमी मताने विजयी येणारा जर कुठला पॅनल असेल तर तो त्या ठिकाणी आमचा असेल, असं खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक दिलाने एक वचनाने त्या ठिकाणी काम करणार आहोत. एकूणच आम्ही एक दिलाने एक मताने काम करू आणि तुम्ही एक मताने पॅनलला विजयी करा, अशा प्रकारचं आवाहन सायली वांजळे यांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय.